नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याच्या विरोधात शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या वतीने महापौरांना मासे भेट देऊन अनोखे आंदोलन। संस्कृती वैभव ट्रस्टच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे बालगंधर्व रंगमंदिर ते जंगली महाराज रस्ता येथे आयोजन। सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शुल्कवाढी विरोधात आंदोलन। पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या विरोधात शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या वतीने महापौरांना मासे देऊन वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे अपघात, त्यात वाहने बंद पडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक स्वच्छतागृहे, अघोषित झोपडपट्ट्या अशा अनेक समस्यांचा पाढा वाचत शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांनी महापालिकेवर मोर्चा काढला। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना तळ्याची उपमा देत बाबर यांनी या तळ्यांमध्ये मासे सापडले असे सांगत मुख्य सभा सुरू असताना दोन मोठे मासे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या आसनापुढे घेऊन गेले। महापालिकेवर काढण्यात आलेल्या या मोर्चात दिलीप कांबळे, प्रशांत बधे, तानाजी लोणकर, मेधा बाबर, महेश बाबर, आबा तुपे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महादेव बाबर म्हणाले, हडपसर मतदारसंघात 50 अघोषित झोपडपट्ट्या आहेत। ससानेनगर येथील पांढरेमळा, मोहम्मदवाडी येथील कृष्णानगर या मोठ्या वसाहतींमध्ये पाणी, रस्ते, स्वच्छतागृहे, रस्त्यावरील दिवे आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या झोपडपट्ट्यांना घोषितचा दर्जा देऊन त्यांना सर्व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बाबर यांनी यावेळी दिला। या पुणे शहराच्या रस्त्याची सगळी शाळा या ठिकाणी झालेली आहे। तुमच्या स्टार माझानी दाखवलेले पुणे शहर कसं। पुणे संस्कृती वैभव ट्रस्टच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे बालगंधर्व रंगमंदिर ते जंगली महाराज रस्ता येथे आयोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले। संयोजक रवी चौधरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे पाहुणे महापौर मोहनसिंग राजपाल, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, सरचिटणीस दिलीप शहा, नगरसेवक बाळासाहेब बोडके, शैलेश बडदे यांसह महिला सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महिला सफाई कामगारांनी बालगंधर्व परिसरातील असलेला कचरा स्वच्छ केला। पावसाळ्यामुळे त्या परिसरात राडारोडा साचलेला असल्याने मनपाच्या सफाई कामगारांनी तो सर्व कचरा उचलला। त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज ते मॉडेल कॉलनीचा परिसरही स्वच्छ करण्यात आला। यावेळी बोलताना रवी चौधरी म्हणाले, पावसामुळे साथीच्या आजारात वाढ होत चाललेली आहे। तसेच डासांचे प्रमाण वाढू नये, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढू नये यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुल्कवाढी विरोधात आंदोलन केले। सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने 6व्या वेतन आयोगाच्या बोजाचे कारण दाखवीत तब्बल 9,000 रुपये फी वाढ जाहीर केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। यावेळी व्यवस्थापनाच्या विरोधात भीक मागो आंदोलनही करण्यात आले। जवळपास 3,000 विद्यार्थ्यांनी या फी वाढीचा निषेध केला। विषय समितीच्या बैठकीत या फी वाढीचा निर्णय घेण्यात आला। 6व्या वेतन आयोगाचा बोजा असल्याने व्यवस्थापनाने अचानक 9,000 रुपये फी वाढ केली। या फी वाढीमुळे सर्वसामान्य पालक वर्गात नाराजी पसरली आहे। कॉलेज व्यवस्थापनाने एका आठवड्यात फी भरण्याचे सुचवल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला याबाबत फेरविचार करण्याचे आवाहनही केले आहे। इथं सगळे जमलेले विद्यार्थी कॉलेजच्या विरोधात आंदोलन करत नाहीयेत, तर आमचं आंदोलन शिक्षण शुल्क समितीच्या फी वाढी संदर्भात आहे। 9,000 जे वाढवले आहेत त्याचा हिशोब काय, कुठल्या बेसिसवर वाढवले आहेत शिक्षण शुल्क समितीने त्याचा हिशोब जाहीर करावा अशी आमची मागणी आहे आणि ती फी वाढ रद्द झालीच पाहिजे, हे आमची मागणी आहे। ॲक्च्युली असं आहे की आमचं आता फायनल इयर आहे
आणि फर्स्ट इयरपासून जी फी असते तर ती शेवटपर्यंत वाढवायला नको आणि जे नवीन ॲडमिशन होतात त्यांच्यात 60% फीज वाढवलेली चालते. पण आम्हाला प्रत्येक वर्षी वाढवतात आणि यावर्षी 9,000 म्हणजे खूप जास्त वाढवला केला आहे. आणि ते सगळं सोडलं तर त्या प्रपोर्शनमध्ये नंतर आम्हाला जी प्लेसमेंट होते पॅकेजेस तेवढेच राहतात. पॅकेजेस 3.2 3.4 होतात. पॅकेजेस वाढत नाही आणि फीज वाढवतात. ती का वाढवतात? आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा म्हणजे तसं इंडिव्हिज्युअल कॉलेजेस नाही तसं म्हटलं ते सोडलं तरी जनरल सगळ्या कॉलेजमध्ये म्हणजे ही गोष्ट खूपच चुकीची आहे. आणि 9,000 वगैरे तर खूपच जास्त आहे. आणि SKNमध्ये 9,000 आहे आणि बाकीच्या कॉलेजेसमध्ये 13,000 14,000. सिंहगड होम कॉलनीतील अन्नपूर्णा पतसंस्थेत चोरी झालेल्या रकमेपैकी 16 लाख रुपये जप्त करण्यात आले. अन्नपूर्णा महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील तिजोरी अध्यक्षांच्या किल्ल्यांचा वापर करून उघडून त्यातील 19,56,000 रुपये त्यांच्या वाहन चालकाने चोरल्याचे उघडकीस आले आहे. सिद्धेश्वर शिवाजी वाघज असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 16,22,000 रुपये जप्त केले आहेत. ही घटना 18 जुलै रोजी घडली. याबाबत पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे म्हणाले, या प्रकरणी शाखेच्या रोखपाल अनिमा रमेश धांगडे यांनी फिर्याद दिली होती. वारजे माळवाडी पोलिसांनी या शाखेची तपासणी केली तेव्हा शाखेच्या जिन्याजवळचा आणि आतल्या खोलीचा दरवाजा तसेच तिजोरीचा दरवाजा असे 3 दरवाजे उघडल्यानंतरच तिजोरीतील रक्कम पळवणे शक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोसायटीतील कोणीतरी ही रक्कम चोरली असल्याचा पोलिसांचा संशय होता. सोसायटीच्या किल्ल्यांचा संबंध कोणाकोणाशी येतो यांच्याकडे चौकशी केली पण त्यांच्याकडून काहीही माहिती मिळू शकली नाही. या किल्ल्यांचा एक जुडगा सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा सामंत यांच्या पाऊचमध्ये असतो पण गेल्या काही दिवसांपासून तो जुडगा दिसत नव्हता. तसेच त्यांचा वाहन चालक वाघज हाही अनेक दिवस आला नव्हता. चोरीची घटना घडल्यानंतर 16 जुलैपासून तो घरी गेला नसल्याचेही निष्पन्न झाले. तेव्हा तपास त्याच्यावर केंद्रित झाला आणि त्याला रात्री अटक करण्यात आली. वाघज याला शनिवारी तिजोरीत जादा पैसे असतात याची माहिती होती. त्याने 15 दिवसांपूर्वीच डॉक्टर सामंत यांच्या पाऊचमधून किल्ल्यांचा जुडगा चोरला होता. 16 जुलैच्या रात्री 12 वाजता त्याने या किल्ल्यांनी कार्यालय उघडले. तिजोरीतील 19,56,170 रुपये काढून तो सरळ कराडमधील जुना येरवळ या त्याच्या मूळ गावी गेला. घरात धान्यांच्या पोत्यात आणि अन्यत्र रक्कम लपवून ठेवली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक सुनील दरेकर, उपनिरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्यासह त्यांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन रक्कम जप्त केली. मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भोसले मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन संभाजी उद्यान येथे करण्यात आले. या रक्तदान शिबिरास तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे 7,001 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने शिबिरास उपस्थिती लावून स्वतः देखील रक्तदान केले. उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या मांडवामध्ये 300 कॉट्सची व्यवस्था करण्यात आली. रक्त तपासणी आणि प्रत्यक्ष रक्तदान प्रक्रिया राबवण्यासाठी शहरातील 20 रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 5,000 तरुण तरुणींनी रक्तदान केले. रक्तदानासाठी बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत तरुणांची रांग लागली. रक्तदात्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता. दुपारी 4 वाजेपर्यंत 7,001 जणांनी रक्तदान केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार अनिल भोसले यांनी सलमान खान याचा पुणेरी पगडी आणि तलवार देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना सलमान म्हणाला, रुग्णालयामध्ये एखाद्या गरजू रुग्णाला जेव्हा रक्त लागत असते तेव्हा तो कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे हे पाहत नाही. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्व धर्मियांनी पुढे येणे आवश्यक आहे, कारण रक्ताला कधीच जात धर्माचा गंध नसतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे तो म्हणाला, रक्त दिल्याने रक्त वाढत असते, तेच रक्त दुसऱ्याला जीवदान देते. मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक तरुण रक्तदान करीत आहेत. त्यातील मी एक आहे. मुंबईत आजपर्यंत अनेकदा बॉम्बस्फोट झाले आहेत. किमान यापुढे स्फोट होऊ नये यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी बोलताना अनिल भोसले म्हणाले, मागील 3 वर्षांपासून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी पुणेकरांनी या शिबिरात रक्तदान करून विक्रमी नोंद केली आहे. हा आकडा 9 ते 10 हजारापर्यंत गेला असता. मात्र शहराची रक्ताची गरज लक्षात घेऊन आम्हाला अनेक रक्तदात्यांना रक्तदान करू नका असे आवाहन करावे लागले. आजपर्यंत 100 वेळा रक्तदान करणाऱ्या राम बांगड यांच्या रक्तदानाने हे शिबिर संपले. प्रत्येक रक्तदात्याला सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने एक पेनड्राईव्ह देण्यात आला. पालिकेच्या अधिकारावर राज्य सरकारने घाला घातला आहे अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्याच्या नावाखाली पालिका अधिकारावर अतिक्रमण केले आहे असे काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी म्हणले आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. राज्य सरकारचे या अन्यायकारी अध्यादेशाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वसाधारण सभा तहकूब करावी अशी मागणी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी केली. त्यावर शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे म्हणाले, आघाडी सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या नावाखाली पालिकेच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. प्रभाग समित्यांचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. नोकर भरती, टेंडर भरती अधिकाराबरोबर हेही अधिकार घेतले आहेत. त्यामुळे हा अध्यादेश अन्यायकारक आहे असे काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी सांगितले. पालिकांना टार्गेट करून अध्यादेश काढणे लोकशाहीला घातक असल्याची टीका नगरसेविका आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी केली. पालिकेने महिलांना 50% आरक्षण दिले असताना अधिकार काढून घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा अध्यादेश अत्यंत दुर्दैवी आहे असे काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकारने हा अध्यादेश काढून काही वावगे केले नाही. केवळ टीका करायची म्हणून टीका करणे अयोग्य आहे असे विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी सांगून या तहकुबीला विरोध केला. त्यावरून शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी बागुल यांना धारेवर धरले. आशिया पॅसिफिक रॅलीत पुण्याच्या संजय टकले यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ड्रायव्हर आणि नेव्हिगेटर अशा दोन्ही भारतीय स्पर्धकांनी विजय मिळवण्याची कामगिरी प्रथमच केली. आशिया पॅसिफिक रॅली अजिंक्यपद मालिकेतील 4थ्या फेरीत भारताच्या पुण्यातील संजय टकले यांनी केरळच्या मुसा शरीफ यांच्या साथीत आपल्या गटात पहिला क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्पर्धेतील रॅलीच्या विविध गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, जपान, मलेशिया या देशातील स्पर्धकांनी भाग घेतला. न्यूझीलंडमधील हँगारेई परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. एकूण 16 स्टेजच्या रॅलीत सुमारे 300 किलोमीटर अंतर पार करण्यात आले. ही आशियाई पातळीवरील रॅली असली तरी त्याचा मार्ग जागतिक स्तरावरच्या अव्वल स्पर्धेत होता. कोणत्याही प्रकारात रॅली पूर्ण करण्यात यश येणे हे कोणत्याही संघासाठी महत्वाचे असते. भारताच्या गौरव गिलने न्यूझीलंडच्या नेव्हिगेटर ग्लेन मॅकलिन याच्या MRF संघाकडून भाग घेतला. दुसऱ्या दिवशी 12व्या स्टेजमध्ये कार क्रॅशमुळे गौरवला रॅली सोडून द्यावी लागली. स्पर्धेविषयी बोलताना टकले म्हणाले, आमच्या कारला त्यावेळी डॉग गिअर आणि सिक्वेन्शियल गिअर बॉक्स होता. त्यामुळे आम्हाला तांत्रिकदृष्ट्या जुळवून घ्यावे लागले. ज्या मातब्बर रॅली ड्रायव्हरला टीव्हीवर पाहायचो त्यांच्याबरोबर रॅलीत भाग घेण्याची संधी मिळाली. माझी आशिया खंडाबाहेर ही पहिलीच रॅली होती. न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला असेही टकले यांनी यावेळी सांगितले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने पुस्तकांच्या मान्सून सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या मान्सून सेलचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर, लक्ष्मण राठिवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मिराजदार म्हणाले, ग्रंथालय आणि पुस्तक विक्रेत्या दुकानापेक्षा काहीतरी वेगळी आणि आकर्षक अशी अक्षरधाराची मांडणी आहे. सामान्यतः जी पुस्तके फारशी विकली जात नाहीत अशा पुस्तकांना 40 ते 50% सवलत दिली जाते. पण या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे यांच्यासारख्या चांगल्या लेखकांची पुस्तके सवलतीत विक्रीस ठेवण्यात आली आहेत. ही कौतुकास्पद गोष्ट आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, ग्रंथालयांमध्ये 2च प्रकारची पुस्तके असतात. कधी वाचू नये अशी पुस्तके आणि कधीही वाचली जात नाहीत अशी पुस्तके असतात. परंतु हे असे असून सुद्धा वाचनाची हौस असली पाहिजे. सर्वांनी वाचलं पाहिजे आणि मग अशा सवलतींचा फायदा
फायदा घेता आला पाहिजे, तर नक्कीच ही आनंददायी गोष्ट असेल. म्हणून जाणत्या रसिकांनी याचा अवश्य फायदा घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. हा मान्सून सेल अक्षरधारा बुक गॅलरी, सणस प्लाझा, बाजीराव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध प्रकाशकांशी, लेखकांची नेहमीच विक्री होणारी पुस्तके स्वतंत्रपणे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. यामध्ये 50% सूट देण्यात आली आहे. हा मान्सून सेल 30 ऑगस्ट पर्यंत सुरू असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.